2 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असलेले आणि महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे युगपुरुष, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगडावर उभारलेला पुतळा हा एका अपघाताने पडला. हा पुतळा छिन्नविछिन्न झाला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक शिवप्रेमी माणसाच्या मनामध्ये ते दृश्य पाहून गलबलून आलं. छत्रपती शिवरायांचा पुतळा जी महाराष्ट्राला कायम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणार आहे, तो पुतळा पडल्याचं अतीव दुःख महाराष्ट्राच्या जनतेला झालं. स्वाभाविकपणे या राज्यात जे सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, त्या सरकारमध्ये असलेल्या सर्वच घटक पक्षांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळे त्या सरकारच्याही सर्व नेत्यांना, सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्यांना त्याचं तेवढ्याच प्रमाणामध्ये अतीव दुःख झालं. पुतळा का पडला? पुतळ्यामध्ये उभारणीमध्ये काही दोष होता का? काही चुका होत्या का? परिस्थिती काय होती? याचा रीतसर तपास केला जाईल. पुन्हा पुतळा बसवला जाईल. त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे मंत्री आहेत, माननीय रवींद्रजी चव्हाण, हे घटनास्थळावर जाऊन आले. त्यानंतर तोडफोड सुरू झाली. काही लोक तोडफोड करायला लागले, विरोधी पक्षाचे लोक. काही लोक सरकारला बदनाम करायला लागले. हे सगळं स्वाभाविक आहे. सगळ्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. पुतळा पडायलाच नको होता, पण तो पडला. आणि तो पडल्यानंतर त्याला पुन्हा तितक्याच दिमाखात आमच्या राजाचा पुतळा, आमच्या महाराष्ट्राच्या, आमच्या बापाचा, आमच्या दैवताचा पुतळा, त्याचं स्मारक, महाराजांचं स्मारक, हे तितक्याच दिमाखानी पुन्हा उभं झालं पाहिजे, यात काही शंका नाही. पण या घटनेनंतर काँग्रेसने या घटनेची तुलना ही नेहरूंसोबत सुरू केली की नेहरूंनी 1957 साली प्रतापगडच्या पुतळ्यावर अनावरण केलं होतं. तो पुतळा जणू काही नेहरूंनी उभा केला होता आणि हा पुतळा मोदीजींनी उभा केला आहे, असं चित्र, दुर्दैवी चित्र या देशाच्या जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि हा जो सगळा धर्मनिरपेक्ष किंवा स्वतःला पुरोगामी म्हणणारा किंवा त्याच्यात असलेले डावे, समाजवादी, हे जे सगळे कंपू आहेत, हा जो सगळा कंपू तयार झालेला आहे, या कंपूने चित्र उभं करणं सुरू केलं आहे. आज समाज माध्यमांवर असे तौलनिक फोटो दाखवण्यात आले आहेत. नेहरूंचा पुतळा, नेहरूंनी उभा केलेला पुतळा, मोदीजींनी उभा केलेला पुतळा. आणि मग नेहरू कसे महान होते आणि मोदीजी कसे नेहरूंच्या तुलनेमध्ये कमी आहेत, असा तौलनिक अभ्यास मांडण्याचा प्रयत्न. कारण की नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह उभा करणे, एकदा त्याच्यामध्ये क्षणिक यश त्यांना मिळालेलं आहे, थोडंसं यश मिळालेलं आहे. त्यामुळे त्या यशाने हुरळून गेल्यानंतर असा हा दुर्दैवी प्रकार महाराजांच्या पुतळ्याच्या अपघटनेसंदर्भात किंवा अपघातासंदर्भात या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या कंपूला हात जोडून विनंती आहे की महाराजांचं राजकारण कृपा करून करू नका. क्रमांक 1. क्रमांक 2, ज्या नेहरूंच्या नावांचा तुम्ही आता उल्लेख करता आहात आणि मोठ्या दिमाखाने 1957 नेहरू पुतळ्याचं उद्घाटन करतात, याचे फोटो दाखवतात, त्या 1957 मध्ये काय झालं होतं हे काँग्रेसवाल्यांना जरा तुम्ही समाजाला सांगणार आहात का? जगाला सांगणार आहात का? महाराष्ट्राला सांगणार आहात का? भारताला सांगणार आहात का? 1957 यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे थोर नेते, यांनी आग्रह करून नेहरूंना महाराष्ट्रात बोलवलं. याचं कारण असं होतं की याच नेहरूंविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड क्षोभ होता. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मिसगायडेड पॅट्रियट म्हटलं होतं. बहकलेला देशभक्त, वाट चुकलेला देशभक्त, असा आमच्या महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला होता. त्यांना लुटारू म्हटलं होतं. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की महाराजांनी मोगलांच्या राजधान्यांवर छापे टाकले आणि ते छापे मारून रयतेला सुखी केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचा उल्लेख लुटमार, लुटारू असा केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी, याच पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणखी तिसरं, केवळ लुटारू नाही तर अफजल खानाचा
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने वध केला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अफजल खानाचं आक्रमण भयंकर आक्रमण होतं. आपल्या महाराष्ट्राला आपल्या बलाढ्य शक्तीखाली तुडवत अफजल खान निघाला होता. त्या अफजल खानाला बरोबर कोंडीत पकडून भेटीचं सगळं निमित्त करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी दाखवलं होतं की दहशतवाद कसा संपवायचा. दहशतवाद असा संपवायचा असतो. त्याच्या पोटात वाघनखं घातले होते. या भेटीचा उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विश्वासघातकी असा केलेला होता. हे सगळं आहे, याचे दस्तऐवज उपलब्ध आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी विश्वासघातकी म्हटलं, ज्यांनी लुटारू म्हटलं, ज्यांनी मिसगायडेड पॅट्रियट म्हटलं, वाट चुकलेला देशभक्त म्हटलं, ते नेहरू जेव्हा 1957 मध्ये प्रतापगडवर उभारलेल्या पुतळ्याचं उद्घाटन करायला आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला आले, तेव्हा त्या काळात सोशल मीडिया नव्हता, त्या काळामध्ये मोबाईल फोन नव्हता. तेव्हा 25,000 लोकांनी रस्त्यावर निदर्शनं केली. नेहरू गो बॅक असे नारे लावले गेले. नेहरूंचा धिक्कार केला गेला. नेहरूंना काळे झेंडे दाखवले गेले. संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती की ज्या नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढले त्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. तेव्हा नेहरू जेव्हा महाराष्ट्रात आले, यशवंतराव चव्हाणांनी त्यांना परिस्थिती सांगितली, तेव्हा नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मी गैरसमजातून लिहिलं असं म्हटलं आणि महाराजांची माफी मागितली आणि आपल्या त्या ग्रंथातले ते वाक्य काढून टाकण्यात आले. वाक्य काढल्या गेले मित्रांनो, पण नेहरूंची मानसिकता काय होती हे त्यावरून लक्षात येतं. त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यांनो आणि हा जो सगळा कंपू उभा झालेला त्या कंपूवाल्यांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करू नका. पंडित जवाहरलाल नेहरूंचे उदाहरण आम्हाला देऊ नका. पंडित जवाहरलाल नेहरूंचे उदाहरण जर समोर आले तर त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गौरवाचं स्थान नव्हतं हेच आपल्याला स्पष्टपणे दिसेल. त्यामुळे तुम्ही नेहरू काय होते ते खरे नेहरू सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका. जर तुम्ही ती आणली तर आम्ही दस्तऐवजा सोबत नेहरू काय होते त्याचं दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही.